नमस्कार, मी दिशा पाटील. मला पालकांचे फोन येत आहेत. डेमो लेक्चर्स अटेंड करणं गरजेचं आहे का? सर्वप्रथम आपण जेव्हा एखाद्या नवीन क्लासमध्ये आपल्या बाळाला घालणार असतो, तेव्हा आपल्याला आपल्याच मनामध्ये खूप शंका असतात. तिथं गेल्यावर बाई हिला कळेल का? त्याची खरंच गरज आहे का? त्याचे शिक्षक आता वेगळे असणार. ते शिकवलेलं कळेल का? आता बाई परत एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा लोड या बाळाला नक्की पेलेल का? हे CBSE म्हणजे नक्की काय आहे? या सगळ्या शंका आपल्याच मनात असतात. तर या 10 दिवसांच्या दरम्यान आपली भेट होईल, तुमच्यासुद्धा शंका दूर होतील, बाळांना शिक्षक दिसतील, वर्षभर जे शिक्षक त्यांना शिकवणार आहेत त्यांच्याशी त्यांची ओळख होईल. आणि सर्वप्रथम आपण मुलांची एक छोटीशी टेस्ट घेत असतो. त्या टेस्टमध्ये त्यांना जेवढे काही मार्क मिळतात त्या बेसिसवर आम्हाला सुद्धा मुलांशी वर्षभर कुठल्या पद्धतीने बोलायचं आहे, त्यांना नक्की कितपत सखोल शिकवायचं आहे, या सगळ्या गोष्टी समजणं सोपं जातं. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर झाला, मुलांची ओळख झाली, आता टीचर्स शिकवतात. टीचर्स शिकवतात म्हणजेच मुलांचं त्यांच्याबरोबरचा बॉन्डिंग तयार व्हायला सुरुवात होते. मुलांना भीती कमी होते. त्यांना कळतं की आपण शंका विचारल्या तर हे शिक्षक आपल्यावर चिडणार नाही आहेत. या सगळ्या गोष्टींचं बॉन्डिंग खूप महत्त्वाचं आहे. हे झाल्यानंतर स नक्की हे काय शिकवणार आहेत शिक्षक 10 दिवस? तर आपण मुलांना बेसिक शिकवणार. बेसिक्स कशाचे शिकवणार? CBSEचं शिकवणार. पण मग शाळेतलं शिकवणार नाही का? शाळेतलं पण शिकवणार. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश आणि लॉजिकल अप्रोच या सर्व विषयांचं आपण फंडामेंटल बेसिक्स त्यांच्याकडनं करून घेणार. त्यांचा ह्या पर्टिक्युलर विषयातला आत्मविश्वास वाढवणार. पुढचा मुद्दा, जे काही मुलं आपल्याकडे एनरोल होत आहेत त्यांना आपण ज्या त्या वर्गातल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सना सामोरं जायला लावणार आहे. याचाच अर्थ 6वी 9वीची मुलं यंग सायंटिस्टची परीक्षा देतील, 5वी 8वीची मॅथेक्स म्हणजेच प्रावीण्यप्रज्ञा, 4थी 7वी स्कॉलरशिप आणि 10वीच्या NTSE. प्रत्येकाचा पेपर पॅटर्न वेगळा, त्यामुळे आपण आपल्या मुलांना तो पेपर पॅटर्न समजावून सांगतो. आता पेपर पॅटर्न समजल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात येतं की ह्यात MCQs आहेत, तर आपण MCQsची पण प्रॅक्टिस करून घेतो. म्हणजे मुलांना नवीन परीक्षेला जाताना, नवीन पद्धतीच्या परीक्षेला जाताना त्याच्यातले MCQs नक्की काय आहेत हे समजून येतं. कसे सॉल्व करायचे याची आपण त्यांना एक थोडीशी झलक देतो. म्हणजे मुलांना वर्षभर आपण नक्की कसा अभ्यास करायचा आहे हे समजतं. बेसिकली काय आहे, आमची अशी इच्छा आहे की पालकांना आमची मेथडॉलॉजी समजावी. आपण कुठल्या पद्धतीने बाळांना वर्षभर सांभाळणार आहे हे समजावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही फक्त ॲडमिशन्स घेत नाही, आम्ही मुलांमधला आत्मविश्वास वाढवतो. आणि ह्याचीच आज सगळ्यात जास्ती गरज आहे. आम्ही मुलांचे मेंटॉर्स आहोत आणि याचा निश्चितच मुलांना फायदा होतो. विश्वास ठेवा. नमस्ते.